खरं तर मी पहिल्यांदा माझ्या तेरगटातील सर्व नागरिकांचे आभार मानते आणि ज्यांनी मला माझ्या पक्षाचा AB फॉर्म दिला. माझ्या पक्षाचे नेते, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आदरणीय पवार साहेब, कार्याध्यक्ष आदरणीय सुप्रियाताई, आदरणीय जयंत पाटील साहेब आणि आदरणीय शशिकांत शिंदे साहेब, रोहितदादा पवार, माझ्या पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रताप भैया पाटील, या सर्वांचे पहिल्यांदा मी आभार मानते की त्यांनी मला माझ्या गावातून पक्षाच्या वतीनं अधिकृत उमेदवारी जाहीर केली आणि आज मी फॉर्म भरला. काय निवडणुकीचा मुद्दा माझा म्हणजे तुम्हाला माहिती आहे, तेर हे ऐतिहासिक गाव आहे. धाराशिव जिल्हा मागासलेला म्हणून ओळखला जातो आणि तेर ऐतिहासिक गावामध्ये म्हणावा तशा जो लोकांचा सर्वांगीण विकास व्हायला पाहिजे तो होताना दिसत नाही. आणि मी जी नवीन युवा तरुण आहे, ठीक आहे, मला कुठला राजकीय बॅकग्राऊंड नाही आहे, कारण तुम्ही बघताय खूप मोठ्या घराणेशाहीतले लोक येतात, सगळं त्यांनाच घेतात, परंतु मी एक सामान्य घरातली मुलगी आहे आणि मी जनतेच्या पाठिंब्यावरती ही निवडणूक लढवते. मला माझ्या तेरचं नाव अतिशय चांगलं, तिथं हॉस्पिटल झालं पाहिजे, जे समुद्रवाणीला झालं तसं उत्तम हॉस्पिटल तेरला व्हायला पाहिजे. तिथे साधी बीपीची गोळी मिळत नाही अशी लोकांची तक्रार आहे. एक उत्तम शाळा जी पुण्यामध्ये शिरूरला नामांकित आहे तशा पद्धतीची जिल्हा परिषदेची शाळा मला उत्तम करायची, कारण माझ्या संस्था नाही आहेत. संस्था असलेल्या लोकांना जिल्हा परिषदेच्या शाळा मोठ्या व्हाव्या असं वाटत नाही, असं चित्र आहे. त्यामुळे जिल्हा परिषद आमचं तेर संत गोरोबा काकांचं जे मंदिर आहे, जे संत श्रेष्ठ आहेत, सर्वांचे पर्यवेक्षक आहेत, संत गोरोबा काकांचं मंदिर अगदी माऊलींच्या आळंदीच्या धर्तीवर, आम्ही पंढरपूरच्या धर्तीवर एक उत्तम मंदिर महाराष्ट्र आणि देश बघेल हे माझे अजेंडे आहेत. माझा अजेंडा माझ्या मतदारसंघातील सर्व लोकांचा विकास, शेती, कृषी, शिक्षण, दवाखाना, आरोग्य आणि लोकांच्या शेतीविषयीचे प्रश्न यावर आहे. ताई, आपल्या विरोधातील जे उमेदवार आहेत त्यांनी 2 ठिकाणाहून उमेदवारी अर्ज भरलेला, काय कारण असतं? मी असं म्हणेन की 2 अर्ज भरले याचं कारण कदाचित त्या उमेदवाराला कॉन्फिडन्स नसावा आणि दुसरी गोष्ट पक्ष आपल्या खिशात असल्यानंतर असं करतं माणूस. हा विचार खरं तर कार्यकर्त्यांनी करावा. म्हणजे मी कोणाला नावं नाही ठेवत आहे, कुठल्याही पार्टी असेल त्या पार्टीने पहिले त्या भागातल्या त्या गावातल्या उमेदवाराचा विचार करायला पाहिजे. आज तुम्ही सांगताय की 2 अर्ज भरतात, तिथल्या व्यक्तीवर, त्या व्यक्तीने, त्या कार्यकर्त्याने जे आयुष्यभर काम केलं असतं त्याच्यावर अन्याय नाही आहे का? ही घराणेशाही म्हणून तुम्ही 2 फॉर्म भरता. लोकसभा तुम्हीच, विधानसभा तुम्हीच, उपाध्यक्ष तुम्हीच. आणि काल मी ऐकलं तुम्ही ज्यांच्या अनुषंगाने बोलताय त्यांनी डिक्लेअर सुद्धा केलं की मी अध्यक्षपदाची उमेदवार मीच. पण माझा असा काही दावा नाही. हे अतिशय लोकशाहीने निवडणूक होत असते. माझा लोकांवरती विश्वास आहे, माझ्या कामाच्या जोरावर. मी सामान्य घरची मुलगी आहे, माझ्याकडे धनशक्ती नसेल पण जनशक्ती, लोकांच्या विश्वासाच्या जोरावर मी इलेक्शन लढवते. आणि मला खात्री आहे एक सृजनशील महाराष्ट्राचा वोटर, छत्रपती शाहू फुले आंबेडकर अहिल्यांच्या विचाराचा वोटर चांगला निर्णय येणाऱ्या 5 तारखेला घेईल असा मला विश्वास आहे. मराठा आरक्षणाच्या वेळेस आपण बरीच टीका केली ती ओबीसी, त्याच्याबद्दलही तुम्हाला ट्रोल केलं जात आहे. त्यावेळेसची भूमिका काय आहे आणि आता उमेदवारी मिळवण्याची भूमिका काय बदलली आहे का? मी स्पष्ट सांगू इच्छिते की त्यावेळेस तुम्ही जो आता प्रश्न मला विचारला, मी कधीही गरीब, आर्थिकदृष्ट्या गरीब असलेल्या मराठा समाजाच्या विरोधात नव्हते, नाही आणि आजही नाही. परंतु आज मी क्लिअर करते, जे माननीय आता उमेदवार उभे आहेत, जे लोकसभेला घड्याळाकडून उभे होते आणि जे आता भाजपकडून इकडे उभे आहेत आणि त्यांचे पती भाजपचे आमदार आहेत, असा पक्ष बदलणाऱ्या प्रचंड गर्भश्रीमंत कोट्याधीश लोकांच्या, असा गरिबांचा हक्क हिरावून घेणाऱ्या लोकांच्या विरोधात मी निवडणूक लढवते. मूळ ओबीसी आणि हा मुद्दा, माझा प्रश्न त्याच्या संबंधित होता, त्यावर काय भूमिका आहे तुमची? मी तुम्हाला सांगितलं नाही, मी सांगते ना, बरोबर आहे तुमचं, मी तुम्हाला ह्याच्यावरच सांगते. मराठा समाजाकडून तुम्हाला विरोध करतोय, बऱ्याच ठिकाणी आपलं ट्रोलिंग पण होतं. ओके, माझं असं मत आहे, राजकारणामध्ये, समाजकारणामध्ये काम करत असताना सगळ्यांना चितपट असतं. 1-2 गोष्टी होत असतात, ह्या गोष्टी चलत असतात. माझा स्वीकार आहे, संतांनाही झालेला आहे, महापुरुषांना झालेला आहे, नेत्यांना झालेलं आहे. मला दिलगिरी व्यक्त माझं असं स्पष्ट मत आहे की मी तेव्हाही माझ्या गरीब मराठा बांधवांची, जे मनोजदादा जरांगे बोलतात त्या गरीब मराठ्यांच्या विरोधात मी कधीही नव्हते. परंतु जे आता उमेदवार उभे आहेत, लोकसभेला मीच, इकडं मीच, तशा लोकांच्या विरोधातली ती माझी भूमिका होती. हे मला महाराष्ट्राला क्लिअर करायचं. डुप्लिकेट ओबीसीचा काय अर्थ? मी सांगितलं, मला वाटतं ह्याच्यावर आणखीन भाष्य करण्यात अर्थ नाही. आपण लोकांच्या जन्मवल्या. तुमच्याच तुम्ही अर्चना पाटील यांना विजयी करण्यासाठी बी टीम, तसं पत्रकारांवर पण बी टीम म्हणून काम करत. अच्छा, सगळं महाराष्ट्राला माहिती आहे की मी पवार साहेबांची कार्यकर्ता आहे. अत्यंत कष्टाने, प्रामाणिकपणे जे पक्ष बदलून लोकसभेसाठी तिकडं उडी मारायची, जिल्हा परिषदला इकडे उडी मारायची, सक्षणा सलगर हे काम करत नाही. त्यामुळे मी पक्षाची प्रामाणिक कार्यकर्ता आहे. ए टीम आहे, नो बी टीम. मी